आणि उगवला तो दिवस 11 मार्च 1689. औरंगाबादच्या अखेरची सुद्धा संभाजी राजांचं मस्तक कलम करा आणि संभाजी राजांचं मस्तक छाटण्यात आलं. भाल्याच्या एका फळाला संभाजी राजांचं मस्तक लटकवण्यात आलं. आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी राजांच्या मस्तकाची गुढी निघाली वाजत गाजत आणि महाराष्ट्राच्या दिशेनं आली इंद्राणी भीमेच्या काठी. आणि त्याच इंद्राणी भीमेच्या काठी रवला तो भाला आणि शंभरांच्या मस्तकातला रक्ताचा एक थेंब पडला इंद्राणी भीमेच्या कात्रात. आणि खरा इंद्राणी भीमा आणि या इंद्राणी भीमेने पाहिलं होतं ते शौर्याचं धाडस साहस, तो संयम, शंभूराजांचं मानवी चिरंतन तत्वाची जुळलेलं ज्ञान असतं. आणि त्या इंद्राणी भीमा सध्या संभाजी राजांच्या मस्तकाकडे तिरक्या माना करून अश्रू ढाळू लागल्या. आणि गेले 350 वर्ष खाली इंद्राणी भीमा अजून सुद्धा अश्रू ढाळतायत आणि सांगतायत की छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की कसं जगावं आणि माझ्या सरल्या संभाजी राजांनी दाखवलं की कसं मरावं.